छत्रपती ट्रॉफी 2025 या स्पर्धेचं अत्यंत दिमागदार आयोजन आपण सगळेजण अनुभवत आहात आणि जे जे संघ मैदानाच्या आतमध्ये सम्मिलित झालेले आहेत त्यांच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व कोणी जरी उपस्थित असतील, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, त्याचबरोबर ग्रामपंचायत अधिकारी, आपणास विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. बघा, एक सूचना आहे महत्वाची. ऋषभ मंडप डेकोरेटर्स वावंजेचे त्यांचे प्रोप्रायटर जगन्नाथजी दाडावकर किंवा रिप्रेझेंटेटिव्ह आपणास एक सूचना आहे. जनरेटर व्हॅन इकडे उपस्थित झालेली आहे, त्यामुळे आपण संपर्क साधा. धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळेल पेठाली संघाच्या वतीने. सलामीचे 2 प्लेयर आपण बघू शकू की जे खेळपट्टीवर इथे दाखल होत आहेत. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला दिवस, आजची रजनी या स्पर्धेची पहिली रजनी. पहिल्या रजनीतील पहिल्या फेरीतील पहिला सामना तिकडे संपन्न झालेला आपण बघितला आणि दुसरा सामना लगेचच इथे सुरू होत आहे. पहिल्या फेरीचा हा दुसरा सामना असणार आहे. नाणेफेक जिंकलेली आपण पाहिली यंगस्टर खोणीने, त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. निर्धारित 5 षटकांची ही लढत आहे पहिल्या फेरीतील आणि त्यांच्या विरोधात पेठाली असा हा सामना आपण बघू शकू. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जे स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करून ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साथ आणि मवाळ मितुळ आणि रसा शब्द जैसे कळोल अमृताचे, माझ्या मराठीची बोलू कौतुके जे अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. उपस्थित सर्वांचं छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना फलंदाजी पेठाली करत आहे तर गोलंदाजीसाठी यंगस्टर खोनी. पहिला चेंडू अत्यंत चांगला फटका इनसाइड आउटचा कबरच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळतो. एक टप्पा घेतला, दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. इथे सुरुवात दमदार फलंदाजाच्या बॅट मधून हा चौकार. आकाश केणी आणि त्याचबरोबर उमेश केणी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहात. गोलंदाजीसाठी गोलंदाज गौरव ठोंबरेचा वापर केला जात आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात अलेक्स 11 गावदेवी खोणीच्या वतीने. गौरव ठोंबरे पुन्हा एकदा तयार असतील. स्टार्टिंगला बॅटर आहेत आकाश केणी. आकाशसाठीचा अत्यंत चांगला चेंडू आहे, भरधाव वेगाने मागे जातोय. एसटी रक्षक सुद्धा चकलेले आहेत, इतका प्रचंड वेग या चेंडूवर गोलंदाज गौरव ठोंबरेने प्रस्तुत केला होता. यावेळेस इथे आपण बघतो एक धाव मिळते, ती म्हणजेच 22च्या रूपाने. 5 पर्यंत गेलेला डाव आपण सगळेजण बघत आहात. अत्यंत चांगलं दर्जेदार दिमागदार टुमदार आयोजन या स्पर्धेचं आपण सगळेजण अनुभवत आहात. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित झालेले आपण पाहिले. त्यांच्या वतीने औपचारिक उद्घाटन या स्पर्धेचं झालेलं आहे. उर्वरित 5 रजनींमध्ये ही स्पर्धा आपण सगळेजण एन्जॉय करणार आहात. त्यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. प्लेसमेंट इज व्हेरी क्रुशियल आणि यावेळी चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एकदा चौकार. या स्पर्धेचं टायटल आपण बघितलं तर स्पर्धेचं टायटलच मुळात छत्रपती ट्रॉफी असं आहे आणि त्याचमुळे समय सूचकता इथे आमच्या डीजे ऑपरेटरच्या वतीने निश्चितच राखली जात आहे. वंश ऑडिओ अर्थात डीजे गणेश आणि डीजे जितू यांच्या वतीने आपण सुरेल संगीत ऐकत आहात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल गौरव ठोंबरे. या अगोदर 2 चौकार आलेले, त्यामुळे जरा वेगळा विचार करतील गौरव. यावेळेस स्ट्रायकिंगला बॅटर उमेश केनी. उमेश या संघाला लीड करतो आणि त्याचमुळे त्याला इथे लीडर बनावं लागेल. ऑन पेपर तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या टीमचा परफॉर्मन्स कसा आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त आणि फक्त कागदी घोडे नाचवून काय होत नसतं. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस तत्पर असता त्यावेळेस तुमचं कौशल्य योग्य रीतीने तुम्हाला दाखवावं लागतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग्य निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. देअर शुड बी फ्लेक्झिबिलिटी इन डिसिजन मेकिंग असं म्हटलं जातं. यावेळी चेंडूच्या लाईन पासून स्वतःला अलग करण्याचा प्रयत्न केला, डेलिबरेटली लिव्ह, आणि इथे चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळला. यष्ट्या रोखून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा चकलेला आहे आणि याच वेळेस फलंदाज प्लम होत आहेत. पायचीची शिकार होत असताना फलंदाज आकाश केनी. लक्ष्मीनारायण पेठालीला लागलेला हा पहिला हादरा.
वातावरण निर्मिती डीजेच्या वतीने आपण सगळेजण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी चांगली झाली. आकाश केणीचा एक चौकार आपण अनुभवला, त्यानंतर त्याला खेळाडू कक्षामध्ये परतवलं गेलेलं आहे. गोलंदाजाची चांगली गोलंदाजी, गौरव ठोंबरे गोलंदाजी करतायत. हे षटक संमिश्र राहिलेलं आहे, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार सुद्धा आलेले आहेत. त्याचबरोबर या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालेले गोलंदाज गौरव ठोंबरेला. नवीन फलंदाज मयूर केणी. डावकुरे हाताचे मयूर केणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल कव्हर रिजन मध्ये. आणखी एका फलंदाजाला इथे परतावं लागेल. नेमकं काय घडलेलं आहे? खळबळ थोडी मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहात. पाहायचंय व्हॉट हॅपन्ड. मला असं वाटतं हा नो बॉल आहे. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ती पंचांनी हेरलेली आहे, त्यामुळे त्या हा चेंडू नो घोषित केला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट मला असं वाटतं 3 क्षेत्ररक्षक असावेत आणि याचमुळे इथे नो बॉल कॉल केला गेलेला. चला क्षेत्ररक्षक आपण आपापली जागा एक्वायर करा, कारण तिथे थांबून आता जो नो बॉल कॉल केला गेलेला आहे तो डिसिजन रिव्हर्स होणार नाही. त्यामुळे वेळेच्या बाबतीत आता आपण इथे व्यवस्थितरित्या गांभीर्य बाळगूया. झेल झाला होता. जाको राके साईया मार सके न कोई. ज्याला देव तारतो त्याला कोणी मारत नसतो आणि त्याचमुळे झेल निश्चितच तिकडे टिपला गेला होता. परंतु क्रिकेटच्या नियमांना आधारित राहून क्रिकेटच्या नियमांवर इथे फलंदाज बचावलेले आहेत. वाचले फलंदाज अक्षरशः, कारण फटका फसला होता. समोरचा चेंडू होता, त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बळेच केला गेला होता फलंदाजाच्या वतीने. यावेळेस स्ट्रायकिंग एला बॅटरचा आपण विचार केला तर स्ट्रायकिंग एला बॅटर उमेश केणी असतील आणि येणारा चेंडू त्याच्यासाठी आहे फ्री हिट. गेमचा रिदम लॉस न करता आपल्याला गेमचा मोमेंटम कॅरी करायचा आहे. उमेश सटीचा पायांमध्ये ठेवलेला चेंडू, त्यावर ड्राईव्हचा फटका ऑन ड्राईव्ह करतायत. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू अडवतायत, त्यानंतर फेकी केली जाते. एक धाव इकडे मिळते. 5 षटकांचा सामना. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये गौरव ठोंबरेच्या विरोधात फलंदाजी करणाऱ्या एलेक्स 11 पेठाली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहे. काही करेक्शन्स इथे स्कोर बोर्डवर केले गेलेले आहेत. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण काही गोष्टींची चर्चा बघितली होती, त्याचमुळे लक्ष्मी नारायण पेठाली फलंदाजी करते आणि पहिल्या षटकाच्या अंती त्यांच्या धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत, त्या म्हणजेच 13. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असलेलं आपण सगळेजण इथे बघत आहात. गावदेवी एलेक्स 11 खोणी आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मीनारायण पेठाली असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाणेफेक जिंकलेली आपण बघितली ती म्हणजेच गावदेवी एलेक्स 11 खोणीने, आणि त्याने एक क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. पेठाली संघ या स्पर्धेचे आयोजक संघ आहेत, त्याचमुळे पाहायचंय इथे या होम ग्राउंडवर खेळत असताना त्यांचा खेळ कसा असेल. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अत्यंत चांगला वापर करत असताना बाणाप्रमाणे सरळ खेळला गेलेला हा फटका. एक टप्पा घेत असताना आणखी एकदा चेंडू सीमा पार. या षटकाची सुरुवात चौकाराने. हा चौकार वेग चांगल्या पद्धतीने जनरेट करू शकता. पाहायचं या गोलंदाजाकडे. हो, अत्यंत वेगाने गोलंदाजी करतायत, परंतु पुन्हा एकदा हाफ वॉलीवर घेत असताना समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षणाचं जाळं यावेळेस योग्य रीतीने विणलं गेलेलं आहे. फलंदाजाला व्हर्टिकल ब्लेडने खेळण्यासाठी इथे भाग पाडलं. फटका चांगला होता, प्लेसमेंट चुकली, झेल टिपला गेला, फलंदाज बाद.
अत्यंत चांगली गोलंदाजी, तीक्ष्णारी धारदार गोलंदाजी, समोर चेंडू ठेवतायत, प्रचंड वेग जनरेट करतायत, त्याचबरोबर फलंदाजाला लोअर बॅकलिपने खेळण्यासाठी भाग पाडतायत. इथे फटका चांगला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणता फटका खेळता त्याचबरोबर तो तुम्ही कुठे प्लेस करता याला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट चुकली, अदरवाईज एखादा चौकार नाकारता आला नसता. गोलंदाज मोमेंटम गेन करतोय विवेक ठोंबरे. करण केनीसाठीचा हा चेंडू आहे. आपण बघतो लेंथ बॉलचा यावेळेस वापर केलेला आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरचा. चेंडू पडल्यानंतर त्यावर हरकत मिळालेली आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल, कारण चेंडू फळीचं कनेक्शन मैदानाच्या आतमध्ये देता आलं नव्हतं फलंदाज करण केनीला. चांगली गोलंदाजी, या अगोदर एक चौकार निश्चितच्या षटकाच्या सुरुवातीला आला होता गोलंदाजाच्या विरोधात. यस चेंडू पडल्यानंतर थोडा वळताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्राप्ती लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. इथे फटका फसलाय, कारण क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील का? हो, पोहोचलेत, परंतु हा झेल इथे त्यांना टिपता आला नाही. प्रत्येक झेल क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा आहे. क्रिकेट बदललेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट इन द सेन्स क्रिकेटचा स्टँडर्ड बदललेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट क्रिकेटमध्ये आता षटकं कमी कमी होत चाललेले आहेत. त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजाला एखाद्या फलंदाजाला बाद करण्याची संधी निर्माण करणे फार कठीण बनतं, आणि अशातच ती संधी निर्माण झाल्यानंतर तुम्ही त्या संधीचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. यावेळेस इथे अपील निश्चितच रेज केली गेलेली आहे. या अपीलमध्ये कोणताही फील इथे जाणवला नाही पंचांना, त्यामुळे पंच स्थिर असलेले आपण सगळेजण बघत आहात. यस, लेग बॅकच्या रूपाने ही धाव आलेली आहे, अशा पद्धतीने सूचना पंचांच्या मिळत आहेत. अत्यंत चांगलं हे या स्पर्धेचं दिमागदार आयोजन. इतकी मोठी स्पर्धा आयोजित करणं हे खूप कठीण काम आहे, परंतु याच परिसरामध्ये मी ही दुसरी अशी स्पर्धा अनुभवतो की जिचं हे भव्य आणि दिव्य स्वरूप आपण सगळेजण बघत आहात. या अगोदर दमदार आमदार चषक सन्माननीय संतोषजी पाटील, त्याचबरोबर सन्माननीय दीपक शेठ पाटील यांचा मी अनुभवला, आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी, मालिकावीरासाठी बाईक दिली गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या सहकार्यांसाठी आयोजकांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करूया. विवेक ठोंबरे समोर ठेवलेला चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळताय. क्षेत्ररक्षक स्ट्रेट हिटसाठी उपस्थित केले गेलेले आहेत. अलीकडे बऱ्याचदा या पद्धतीचं प्लॅनिंग केलं जात आहे की जे अत्यंत स्तुत्य आहे, त्याचबरोबर प्रशंसनीय आहे. या गोष्टीकडे वळूया. 2 षटकांचा खेळ संपतोय. फलंदाजी करणारा संघ पेठाली जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे 21 वर 2 गडी आतापर्यंत बाद झालेले त्यांचे आपण बघत आहात. बाद होणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर आकाशला चौकाराने सुरुवात मिळाली होती, ती सुरुवात त्याला व्यवस्थितरित्या कन्सॉलिडेट करता आली नाही. त्याचबरोबर उमेश किनी, ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो, त्यांनीही 10 धावांचं खरं तर योगदान तिकडे दिलं. बघा, क्रिकेटमध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना किंवा दुसऱ्या डावामध्ये खेळत असताना ज्यावेळेस एक फलंदाज म्हणून तुम्हाला चांगली सुरुवात मिळते, त्यावेळेस ती सुरुवात तुम्हाला कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. क्रिकेटिंग टर्म्स मध्ये म्हणायचं झालं तर कन्सॉलिडेशन इन द सेन्स की तो डाव तुम्हाला मोठा करता आला पाहिजे. ते करण्यामध्ये अपयशी ठरलेले 2 फलंदाज अर्थात आकाश केनी आणि उमेश केनी. आणि ज्यावेळेस तुम्ही असे मोठे डाव बनवता त्यावेळेस मात्र मग संघाला त्याचा फार मोठा आधार मिळतो. इतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर ते अँकरिंग रोल प्ले करतात आणि मग प्रमुख खेळाडूला आक्रमणाकडे वळता येतं. हे सगळे डावपेच क्रिकेटमध्ये आपण बघतो. भिवंडी तालुक्याचा विचार केला तर भावाळे ब संघ या परिसरामध्ये बऱ्याचदा खेळतो. भावाळे ब संघाच्या सूरज केनेची खेळी जर तुम्ही कधी बघितली तर सूरज हा असा खेळाडू आहे की जो मोठे डाव खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. फार लवकर आपली विकेट्स न गमावणं या पद्धतीची त्याची टॅक्टिक्स असतात. तर याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व प्रवीण दादा यांचं देखील आगमन झालंय. दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज गौरव ठोंबरेचा इथे वापर होत असलेला आपण सगळेजण बघत आहात. पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या वतीने गोलंदाजीसाठी ते तयार आहेत. स्ट्रायकिंग याला बॅटर मयूरसाठी खोलवर टप्प्याचा हा चेंडू प्रचंड वेगाने टाकला गेलेला आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता मयूरने खेळपट्टी सोडलेली आहे. खेळाडू वृत्तीचं दर्शन. आणखी एक फलंदाज बाद. तिसरा हादरा फलंदाजी करणाऱ्या पेठालीला.
थँक्यू सो मच. या स्पर्धेची A1 जोडी जिथं संगीत आपण ऐकत आहात श्री कमलाकरजी पाटील साहेब उद्योजक आहेत तळोजे मजकूरचे, त्याचबरोबर सन्मान्य मुकुंदजी राजे साहेब उद्योगपती आहेत तळोजे मजकूरचे, यांच्या वतीने हे बहारदार नियोजन आणि आयोजन या स्पर्धेचं आपण सगळेजण बघत आहात. टेनिस क्रिकेट बदलत्या टेनिस क्रिकेटमध्ये आयोजकांची भूमिका अत्यंत मोठी आहे आणि त्याचमुळे मग टेनिस क्रिकेटला इथे सुवर्ण दिवस आलेले आहेत किंवा गोल्डन डेज मध्ये हे खरं तर टेनिस क्रिकेटचा एरा आहे असं आपण म्हणत आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेले गोलंदाज गौरव ठोंबरेने पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय. डावखुरी हाताचा फलंदाज मयूर केनी बाद होण्यापूर्वी फक्त 2 धाबा धावपलकावर जोडू शकला होता. पाहायचं आहे आणखी एक नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत, हर्षद केनी असतील. हे सुद्धा नाव आक्रमक फलंदाजांच्या यादीतील आहे, त्याचमुळे त्याची आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये इथे किती असेल याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, खडे खडे खेळायचं होतं. इथे क्षेत्ररक्षकाने सीमारेषेचं गांभीर्य राखत असताना अत्यंत दर्जेदार झेल टिपला. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठच्या 2 चेंडूवर लागोपाठचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळतं गौरवला. चौथा हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मीनारायण पेठालीला. फलंदाज हर्षद बाद. कमलाकर दादा पाटील त्याचबरोबर मुकुंदजी राजे. एक महत्वाची गोष्ट अशी असते की या परिसरामध्ये आयोजन आणि नियोजन हे खरं तर फार मोठं भव्य दिवस स्वरूपाचं असतं आणि त्यामध्ये 4 चंद्र लावण्याचं काम डीजे ऑपरेटर्स करतात. ज्या पद्धतीचं संगीत ते ऐकवतात. यस योगेश. नक्कीच. चला या ठिकाणी विनंती करेल इथे उपस्थित असलेले आमचे सर्व ग्रामस्थ अर्थात तलोजे मजकूर गावातले कोणी ग्रामस्थ इथे उपस्थित झाले असतील तर त्यांना इन्व्हाइट केले. आपण व्यासपीठावरती या आणि पेठाली गावातले कोणी ग्रामस्थ उपस्थित झाले असतील वरिष्ठ त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. येस सुनील सर. यस निश्चितच फार मोठं व्यासपीठ त्यासाठी इकडे बनवलं गेलेलं आहे. त्याचमुळे जे जे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांच्याच गावातील तर विजयजी राजे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम दादा, आपण स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही आयोजकांच्या वतीने आमंत्रित करत आहोत. ग्रामपंचायत पदाधिकारी असतील, त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांना विनंती आहे या मुख्य व्यासपीठावर संलग्न व्हा. मैदानाच्या आतमध्ये जो सुरू क्रिकेटचा सोहळा आहे त्याचा आपण आनंद घ्या आणि या व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करा. पेठाली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. 23 धावा त्यांच्या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. तर याच दरम्यान पेठाली गावचे सन्माननीय दमदार व्यक्तिमत्व आमचे मंगेशदादा केनी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. लेग बायच्या रूपाने ही धाव इकडे अंकित केली गेलेली आहे. मला असं वाटतं जो कॉन्फिडन्स पाहायला मिळत होता आकाश केनी उमेश केनी यांच्या फलंदाजीमध्ये तो कॉन्फिडन्स थोडा आता कमी झालेला आहे. हे फलंदाज स्ट्रगल करतायत मैदानाच्या आतमध्ये. करण 4 चेंडूंवर 4 वर खेळतोय, त्याचबरोबर प्रीतम 2 चेंडूचा सामना करत असताना 1 धाव त्यांनी जोडलेली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर करतायत, खडे खडे खेळतायत. चेंडूपाईचा संपर्क आणलाय, टायमिंग योग्य रीतीने जुळवता येत नाही. क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला पदल आली त्याचा योग्य वापर करावाच लागेल आणि तो वापर करता आला नाही. यावेळेस फलंदाजाला 3 षटकं संपतायत. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये कॉल केली गेलेली आहे. प्रथम फलंदाजी करतायत पेठाली आणि 3 षटकानंतर धावपलकावर आपण नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत 25. आतापर्यंत 4 फलंदाज बाद. तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. कोणी संघासाठी शुभेच्छा दिलेत. मायकेल भाई आमचे कोणी गावचे, त्यानंतर राजनभाई आणि मुकेशभाई भोईर यांच्या वतीनं टीम कोणी संघासाठी शुभेच्छा आल्यात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चला तर इथे उपस्थित असले आमचे तळोजे मजकूरचे काही वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित आहेत, त्यांना इन्व्हाइट केले आपण यावं. पेठाली गावचे कोणी ग्रामस्थ या ठिकाणी आले असते त्यांनाही इन्व्हाइट करेल की आपण व्यासपीठावरती यावं. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये इथे कॉल केला गेलेला आहे. या अगोदर जी परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीवर मैदानाच्या आतमध्ये योगेश निश्चितच चर्चा होत असेल की इथून पुढे कसं खेळायचं. म्हणजे फलंदाजही तोच विचार करत असतील, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये कर्णधार आणि इतर सगळे संघ सहकारी यांच्यातही तीच चर्चा असेल की 3 षटकं संपलेत, उर्वरित 2 षटकं कोणत्या गोलंदाजांकडे द्यायचं आहे, त्याचबरोबर फलंदाजी कशा पद्धतीने व्हायला हवी हा मेसेज मैदानाच्या आतमध्ये पेठालीच्या वतीने पोहोचवला गेलेला आहे. करण केनी की ज्यांच्याकडे आक्रमकता आहे परंतु ती त्यांना योग्य रीतीने त्या अजूनपर्यंत दाखवता आली नाही. बघा फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला स्वतःसाठी द्यावा लागतो. कारण
मग तुम्ही जर सेटल इन झाला म्हणजे अगदी तुमची नजर व्यवस्थितरित्या चेंडूवर बसली की मग तुम्ही मोठे फटके सहजगत्या खेळू शकता. परंतु बऱ्याचदा ही चूक फलंदाजांच्या वतीने होते. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या आक्रमक फलंदाजी करण्याचा ते निर्धार करतात. आता आक्रमकता ही दुधारी तलवारीसारखी असते. एकतर त्यातून फार मोठी धावसंख्या तुम्ही उभारू शकता, परंतु ती जर स्वतःवर चालली की मग विकेट्स इकडे जात असतात. आतापर्यंत तोच प्रत्यय किंवा तशाच पद्धतीचा खेळ पेठालीच्या बाबतीत झालेला आहे. कारण 25 धावा धावफलकावर 4 गडी त्याने गमावलेले आहेत. अलीकडे एक गाव ग्रामीण गटाचं जे क्रिकेट आहे त्यामध्ये आपण निश्चितच एक गोष्ट महत्त्वाने बघतो, प्रकर्षाने बघतो की 5, 6, 7 विकेट्स जरी गेलेले असतील, कधी कधी तर 8 विकेट्स जरी गेलेले असतील तरी मैदानाच्या आतमध्ये गेलेले फलंदाज मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे हा फार मोठा बदल झालेला आहे. पाहायचं आता ही अपेक्षा असेलच पेठालीला या दोन्ही फलंदाजांकडून. करण आणि प्रीतम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. आतापर्यंतचे सगळे खेळाडू ज्यांचं आडनाव केणी असं आहे, त्यामुळे हे सगळे केणी बंधू आहेत पेठालीचे. भूषण ठोंबरेचं षटक पायांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न, जोरदार अपील रेस केलेली आहे. आणखी एका फलंदाजाला यष्ट्यांच्या समोर पकडलेला आहे गोलंदाजाने. यावेळेस भूषण ठोंबरे इथे यश मिळवतोय. फलंदाज करण केणीला बाद व्हावं लागेल. 5वा हादरा फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मीनारायण पेठालीला. तर याच दरम्यान सन्माननीय या ठिकाणी विजय शेठ केणी साहेबांचं आगमन झालंय. विजय दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आम्ही छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं आपलं स्वागत करतोय. इथे स्पर्धेचं आयोजन म्हटल्यानंतर मुख्य व्यासपीठ हे गजबजलेलंच असतं आणि अनेकविध क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेसाठी खरं तर इथे येत असतात. आणि मागच्या स्पर्धेच्या वेळी खरं तर साईराजे त्या गोष्टीची मी चर्चा केली होती की हे एक व्यासपीठ असं आहे महाराष्ट्रातलं. कारण महाराष्ट्रभर मी समालोचनासाठी फिरत असतो. आत्ताच साताऱ्याचा दौरा करून इकडे आलो आणि या व्यासपीठाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की या व्यासपीठावर सकारात्मकता आहे, या व्यासपीठावर पॉझिटिव्हिटी आहे, याची चर्चा करू आपण. तर याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना दमदार व्यक्तिमत्व गजानन मडवी साहेबांचं आगमन झालंय. मडवी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद राजे आणि संपूर्ण आमची कमिटी यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातील मान्यवर तर येतात, परंतु इथे धार्मिक क्षेत्रातील ही खूप मान्यवर येत असतात. म्हणजे हा परिसर आपण म्हटला की वारकरी संप्रदायाचं बाळकडू प्यायलेला परिसर आहे आणि तेच विचार पुढे घेऊन जाणारा परिसर आहे. अनेक महात्म्यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आहे, ज्यामध्ये गुरुवर्य सावळाराम बाबा, त्याचबरोबर गुरुवर्य सद्गुरू वाबन बाबा, या सगळ्यांचा आपण कार्याचा उल्लेख करू शकतो. आपलं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण हयात या सगळ्या खरं तर महापुरुषांनी समाज प्रबोधनासाठी घालवली आणि त्याचमुळे त्या विचारांचे आपण सगळेजण पाईक आहोत. त्यामुळे इकडे आल्यानंतर प्रेम, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरपूर मिळतात. भूषण ठोंबरेचं हे 4थं षटक. धावपलकोर धावा जर पाहिल्या तर ते आहेत 27. स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंगला फलंदाज मला असं वाटतं प्रीतम केणी आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या आणि गलीच्या मध्ये फटका प्लेस होतोय. मिसटायमिंग फटका होता, अगदी टो एंडला आदळला आणि ऑफसाईड मध्ये आलेला आपण बघतो. या बाजूने येणारे जे चेंडू असतात ते क्षेत्ररक्षकासाठी विशेषत्वाने घातक असतात. याचं कारण की तिकडे चेंडू पडल्यानंतर त्याला वळण मिळतं. कोणत्या बाजूने चेंडू वळणार आहे याचा जर योग्य अंदाज क्षेत्ररक्षकाला लावता आला नाही तर त्याचं काम तमाम होत असतं. भूषण ठोंबरे या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी ते तयार होत असलेलं आपण बघू शकू. धावपलक व्हल्नरेबल आहे. याचं महत्वाचं कारण की लागोपाठ तुम्ही विकेट्स गमावलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही लागोपाठ विकेट्स गमावता त्यावेळेस आपसुकच त्याचा परिणाम या धावपलकावर होत असतो आणि म्हणून थोडं अशक्त अशा पद्धतीचं धावपलक बनलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर ज्यामध्ये धावपलकावर 13 धावा मिळाल्या होत्या. फलंदाज आकाश आणि त्याचबरोबर उमेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होते. असं वाटत होतं की एक चांगली धावसंख्या इकडे उभारली जाऊ शकते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्वाचं राहिलं, जिकडे अत्यंत प्रचंड वेगाने गोलंदाज विवेक ठोंबरेने गोलंदाजी केली. त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये त्याही पुढे गोलंदाज गौरव एक पाऊल पुढे गेले. त्याने फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केले. त्याचबरोबर गोलंदाज भूषण ठोंबरेवर जी जबाबदारी होती तीही त्याने योग्य रीतीने पार पाडली. जबाबदारीचं निर्वहन योग्य रीतीने केलं. किफायतशीर षटक त्याच्या वतीने हाताळलं गेलं. इथेही त्याने धावा खर्च केल्या 5 आणि त्याचमुळे आता एकूण 4 षटकं संपतायत. धावपलकावर धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 30. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाजी ते पाचारित केला गेलेला आहे. साहिल कडे गोलंदाजीचा भार दिला जात आहे. संघ कर्णधाराच्या वतीने साहिल पाटील
एक युवा गोलंदाज आहेत पाहिजे फलंदाज आता या षटकामध्ये अधिकाधिक म्हणजे किती धावा धावपलकर जोडतील. उजव्या बाहेरचा चेंडू इथे सोडून दिला होता. फलंदाजाला असं वाटलं हा चेंडू वाईड असावा. लिव्हिंग टेक्निक पूर्णपणे खराब राहिलेली आहे यावेळेस फलंदाजाची. क्रिकेट खेळताना फक्त तुम्ही फटकेबाजी करणं हेच अपेक्षित नसतं फलंदाजाकडून. तुमची लिव्हिंग टेक्निक तुमचा अंदाज योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. तो अंदाज इथे योग्य रीतीने दाखवता आला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. या सगळ्या चारी षटकामधून तर एक गोष्ट आपण अधोरेखित करू शकतो गोलंदाजांच्या विषयी. गोलंदाजांकडे सर्टन प्लॅन आहे. गोलंदाजांनी ते प्लॅनिंग करून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फुलर लेंथा गोलंदाजी झालेली आहे. आणखी एकही आखूड टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांनी फेकला गेलेला मी पाहिला नाही. रात्रीचं क्रिकेट म्हटलं की फ्रंट ऑफ द विकेट सीमारेषा क्लिअर करणं अत्यंत कठीण असतं आणि त्याचमुळे समोर खेळण्यासाठी भाग पडतायत गोलंदाज. यावेळेस इथे स्लॉगचा फटका आहे. या पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे. मच निडेड सिक्सर. षटकार रिप्ले बघितला. हा षटकार महत्वाचा आहे. मच निडेड सिक्सर असं ज्याला आपण म्हणू शकू. इथे बघा स्लॉगचा फटका होता. षटकार आला. पायांमध्ये ठेवलेला चेंडू उंच आभाळाच्या दिशेने निघतोय आणि इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अत्यंत चांगला झेल टिपतायत गोलंदाज साहिल पाटील. आणि यावेळेस फलंदाज ज्याने षटकार दाखवला होता त्या फलंदाजाला लगेचच माघार घेण्यासाठी भाग पाडलेले फलंदाज प्रीतम केनीबाद. Runs on the board with the loss of 6 important wickets while playing first inning. Pethali. This is the last over being bowled by bowler Sahil Patil. He has done a good and remarkable job because he has picked up important wicket of Pritham. मोठा फटका खेळण्याचा निर्धार आहे. खरं तर ती गरज आहे कारण शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. डेथ ओव्हर. अलीकडे डेथ ओव्हरसाठी तुमच्याकडे स्पेशालिस्ट गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. हा विषय आता पुढच्या डावामध्ये आपल्याला चर्चेला घ्यावा लागेल. 2 चेंडूंचा खेळ शेष असलेला आपण बघतो. धावफलक जाऊन पोहोचलेले 37 अर्थात 37 वर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर श्रीधरने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. आणखी एक स्लॉगचा फटका आपण फलंदाजाच्या बॅटमधून बघतो. इथे एक क्षेत्ररक्षण चांगलं झालं. फेकी तितकी चांगली झाली नाही. खरं तर कीपरला योग्य रीतीने टार्गेट केलं गेलं. हा बघा रिप्ले तुमच्या समोर आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक थोडे दूर होते परंतु योग्य रीतीने जी उसळी मिळाली ती क्षेत्ररक्षकाने टॅकल केली. परंतु हवाई मार्गे चेंडू फेकला त्याचमुळे त्यामध्ये वेग देता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बुलेट थ्रो तुम्हाला फेकता आले पाहिजेत. बऱ्याचदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते फेकले जातात कारण अधिक गतीने ते जातात. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉइड बाय बॉलर साहिल पाटील. आणखी एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये साहिलला इथे यश मिळतं. काय चेंडू टाकलेला आहे. परफेक्ट यॉर्कर राईट अप इनटू द ब्लॉक हॉल. Yes, we can see it. Angular delivery. What a great use of Yorker. अत्यंत चांगला यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने हा डाव समाप्त करत असताना फेकलेला आहे. गोलंदाज साहिल पाटीलची चांगली गोलंदाजी. धावा त्याने खर्च केल्या 9. 2 महत्त्वपूर्ण फलंदाजाला त्याने बाद केलं. नाणेफेक जिंकली होती प्रतिस्पर्धी संघाने अर्थात खोणी संघाने. त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पेठालीला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिला डाव संपतोय 5 षटकाचा. त्यामध्ये पेठाली संघाने धावपलकर धावा जोडलेले आहेत 39 आणि 8.00 ची धावगती कायम ठेवत असताना 40 धावांचं टार्गेट इथे चेस डाऊन करायचंय सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. गावदेवी अलेक्स 11 खोनीला. हा छत्रपती ट्रॉफी 2025 शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते मित्र. 5 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम आणि आज पहिल्या रात्रीमध्ये उपस्थिती दाखवली आहे. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी ज्यांच्या आत्ताच नुकताच आगमन झाले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष योगेंद्र दादा
पाटील, त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रवीण दादा दलवी रायगड जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर आमचे गजाननजी मडवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 3 नंबरचे अध्यक्ष, नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या ठिकाणी विनंती करेल बाबुराव शेठ केनिसेकर उपस्थित आहेत, या मान्यवरांचा सन्मान केला जाईल. प्रवीण दादा या. रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीण दादा दलवी, दमदार व्यक्तिमत्व, त्यांनी खरं तर त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय कमलाकर शेठ पाटील यांच्या शुभाचे वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि तर या ठिकाणी सन्माननीय प्रवीणदादा दलवी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर गजानन मडवी साहेब उपस्थित आहेत, वार्ड क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 3 चे अध्यक्ष, सन्माननीय वार्ड क्रमांक 3 चे अध्यक्ष आहेत. नक्कीच या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि घड्याळ देऊन दादांचा सन्मान केला जातोय. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार. आज या पहिलीच रात्र आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील सिद्दीक करवले जर्मन मित्रमंडळ, आणि त्यानंतर या ठिकाणी संजय दादा या. संजय दादा आपलाही सन्मान केला जाईल. खरं तर योगेंद्र दादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. सातत्याने कमलाकर दादा पाटील आणि योगेंद्र दादा पाटील हे 2 दोस्त आहेत, मित्र आहेत, आणि नेहमीच जेव्हा सिद्दीकरू नाईट स्पर्धा होती तेव्हा कमलाकर दादा 5 दिवस होते. आता योगेंद्र दादा तुम्हाला 5 दिवस राहावं लागेल. क्या बात आहे, धन्यवाद. याच दरम्यान आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व, सन्माननीय भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लडके प्रल्हाद शेठ केनी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, त्यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. इस बार हल्के हाथों से कट किया गया जाबोची गली की रिजर्व में. देखिए खुश खबर है, भारत फॉर्म्स मैटर्स मंतुर सिंह इनकी ओर से लगातार 2 छक्के मारने वाले बल्लेबाज को मिलेंगे यहाँ से 2100 रुपए. याच दरम्यान पुन्हाजी सोनावणे साहेबांचं देखील आगमन झालंय. सन्मान केला जाईल. या ठिकाणी आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी श्री गणेश क्रिकेट क्लब तळोज मजकूर व लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या वतीनं अर्थात छत्रपती ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. पुन्हाजी सोनावणे साहेब आलेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. स्वागत आहे आपलं. इस बार जड़ में डाली अगेन, यहाँ से विकेट का पतन होता हुआ पहला विकेट मैदान से बाहर. गौरव ठोमरे बैक टू द डगआउट. खरं तर सन्माननीय रायगड जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रवीण दादा दलवी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मित्र हो तब्बल 10,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त दिलंय. दादांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. क्या बात है योगेश सर, ये देखिए 40 का लक्ष्य और काफी खतरनाक गेंदबाजी श्रीधर केनी को यहाँ से मिलती हुई पहली सफलता. दोस्तों सफलता एक दिन नहीं मिलती, लेकिन थाम लो तो एक दिन जरूर मिलते. लगातार 2 छक्के मारो और हमारे मंतोष सिंह इनके ओर से 2100 रुपए का इनाम पाओ. भारत फॉर्म्स मैटर्स के ऑनर है. क्या बात है सर, आपका भी स्वागत है. अब नए बल्लेबाज यहाँ से आते हुए राकेश माली, उतरती दर्शक बजाते हैं ताली, वही बल्लेबाज है राकेश माली. आक्रामक गेंदबाज है श्रीधर केनी. पावर प्ले में काफी शातिर गेंदबाजी करती है. हालांकि देखा जाए इन्वेस्टमेंट थोड़ी सी कम की है श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट का पेठाली इनकी ओर से. थोड़ी सी प्रैक्टिस की कमतरता है. हमारे लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब के जो भी मेंबर्स है, कोई सिडको में काम करता है, कोई बिल्कुल मेट्रो में कार्यरत है, नगर पालिका में कार्यरत है. इसके वजह से उन्हें प्रैक्टिस का मौका नहीं मिलता है.
फिर भी अच्छी कोशिश जारी है, मैदान में गेंदबाज तैयार। इस बार ऑन साइड में फ्लिक किया है, वहां पे फील्डर है, शातिर खिलाड़ी है। एक ही रन का इजाफा मिलेगा और एक रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 2 रन। धीरे धीरे बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश यहाँ से जारी रखी इस बल्लेबाजों ने। हालांकि देखा जाए सस्ते में लौटे गोल्डन डक के शिकार बने गौरव ठोमरे और श्रीधर केनी। अच्छी गेंदबाजी, मैंडेटरी प्रॉब्लम है। अगले गेंद, ओहो इस बार ये देखिए गेंद ब्लॉक हॉल में जड़ में डाली थी ये गेंद और यहाँ से लेग बाइट का इशारा था वहां पर का। अच्छी गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी मैदान में, इसी प्रकार की गेंदबाजी होनी चाहिए मैदान में। बेहतरीन गेंदबाजी, मैंडेटरी प्रॉब्लम एक सक्षम गेंदबाजी। 40 का लक्ष्य है, 8.00 औसत के साथ बल्लेबाजी कर ली है। राकेश माली और रोहित ठोमरे अब बल्लेबाजी के लिए मैदान में। ऑन साइड में कमाल की टाइमिंग, बेमिसाइल टाइमिंग, गेंद जा पहुंची है लॉन्ग ऑफ बाउंड्री रेखा के बाहर। दमदार शानदार 6 रन। राकेश माली का जिक्र किया था, कमाल की टाइमिंग थी भाई। चलिए ईट का जवाब पत्थर से, सेंट का जवाब पत्थर से और इस बार इस गेंदबाज ने दिखाया चटनी का जवाब रायते से। कमाल की गेंदबाजी, शातिर गेंदबाजी। पहली ओवर की यहाँ से होती हुई समाप्ति। पहली ओवर में रन बने 9 और यहाँ से विकेट, यहाँ से 1 विकेट, 2 विकेट मैदान से बाहर होते हुए। देखिए मैन ऑफ द मैच के लिए जो हमें ट्रॉफी पुरस्कृत किया हमारे स्वर्गीय नानाचट घरत, इनके स्मरणार्थ आदरणीय विलाजी घरत, इनके माध्यम से पापड़ी पाड़ा उनका भी हम जिक्र करेंगे, स्वागत करेंगे, आभार दर्श प्रकट करना चाहेंगे। और एक अच्छे इंसान है। देखिए अब बात करेंगे पहले ओवर की समाप्ति होती हुई। श्रीधर केनी ने शातिर गेंदबाजी की। ये देखिए जबरदस्त गेंदबाजी की श्रीधर ने और प्रहलाद केनी साहब इनके ओर से 500 रुपए का इनाम है। श्रीधर को 2 विकेट का पतन लिया है। कमाल की टाइमिंग है, विकेट गिरने की संभावना। कमाल की कैच, कैच ऑफ द मैच, कैच ऑफ द नाइट। फील्डर थे वहां पे, मयूर ने कमाल की कैच पकड़ी है और यहां से बल्लेबाज की पारी का खात्मा होता हुआ जालिंदर ठोमरे बैक टू द डगआउट। केनी को यहाँ से मिली सफलता, कमाल की कैच थी। देखिए भाई, और इस बार 3 विकेट का पतन होता हुआ एलेक्स 11 गाउदी खोनी टीम। 40 का लक्ष्य है, 5 ओवर का मुकाबला, 8 की औसत के साथ बल्लेबाजी करनी है। अब नए बल्लेबाज मैदान के अंदर तशरीफ रखते हुए और बल्लेबाज है यहाँ से बल्लेबाजी के लिए विजय है। गेंदबाजी के लिए देखिए जाने जाते हैं पेठाली एन के अंदर से। यहाँ पे बात करेंगे तो सूरज केनी इलाका उनका, लेकिन धमाका यहाँ से किसका होगा इस मैदान में। सूरज केनी गेंदबाजी के लिए टोटल रन की बात कीजिए तो रन संख्या स्कोर बुक के ऊपर 10 रन है। सूरज केनी देखिए फील्डर
की डिपार्टमेंट काफी अच्छा ड्रेस कोड है। श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब पेठाली इनकी और से गेंदबाजी सूरज केनी एक शातिर खिलाड़ी है, तेज रफ्तार के सौदागर हमेशा हम उन्हें कहते हैं, काफी अच्छी गेंदबाजी करते हैं। हर एक मैदान में उनका बोलबाला होता है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। ओ ये देखिए पहला स्कूप दिलचल की याद दिलाने वाला स्ट्रोक लगाया, लॉन्ग स्टॉक में गेंद सी मारे खपार 4 रन। है तो रायगढ़ एक शेर की कहानी है। जय शिवराय, कमाल का शॉट, चौवा मिला, चौवे के साथ टीम की टोटल बढ़ती हुई 14 रन। गेंदबाज तैयार है। विजय बिल्कुल उसी अंदाज में, कमाल धमाल मालामाल, एक और 4 रन। यानंतरची होणारी लढत आहे जी टीम वाकलन जेके स्पोर्ट्स निशांत 11 आणि त्याचबरोबर टीम बेतवडे अशी ती लढत होणार आहे। दोन्ही संघ रेडी राहा, यानंतर ती लढत आपल्याला पाहायला मिळेल। बाद फिर से उसी अंदाज में खेलना चाहते, लेकिन गेंदबाज शातिर है और यहाँ से 2 लेन शॉर्ट ऑफ लेन की डाली थी सूरज ने, पनिशमेंट मिली थी बल्लेबाज विजय फुलरे द्वारा। टीम की रन संख्या अब इस बार देखिए स्कोर बुक के ऊपर 18 रन है। 5 गेंदें हो चुकी इस ओवर की। सूरज के ने यहाँ से कंजूसी गेंदबाजी करनी है, 5 ओवर में 40 रन आपको बचाने। फिर से एक बार उसी दिशा में कमाल का शॉट है भाई, डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। और दूसरे ओवर में 13 रन बने। अब इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में 13 रन आए, टीम की टोटल है 22 रन। देखिए 2 छक्के मारो और 2100 रुपए का इनाम पाओ। भारत फॉर्म्स के हमारे ऑनर्स है आदरणीय सम्मानीय मंतोष सिंह, इनके ओर से 2100 रुपए का इनाम है। लगातार 2 छक्के मारने वाले बल्लेबाज को स्वागत है मंतोष सिंह, आपका भी एक नेक दिल के इंसान है, काफी क्रिकेट को भगवान मानने वाले इंसान है, उनका स्वागत है मंतोष सिंह आपका भी। चले 2 ओवर की समाप्ति। श्रीधर केनी फिर से एक बार गेंदबाजी के लिए कमबैक में गेंदबाजी करनी होगी, ग्रेट कमबैक देना होगा गेंदबाजी में। और रफ्तार देखिए पलक झपकते गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई एक और डॉट गेंद। शातिर खिलाड़ी है, दिमाग का इस्तेमाल करती है। देखिए फील्डिंग डिपार्टमेंट डीप एक्स्ट्रा कवर तैनात किया, लॉन्ग ऑफ पर है, डीप लॉन्ग ऑन पर है। और यहाँ पे बात करें डीप मिड विकेट तैनात किया है, शॉर्ट मिड ऑफ पर है नीलेश केनी और गेंदबाज तैयार। अगली गेंद अलॉन्ग द कारपेट जा रही गेंद ऑन साइड में, फील्डर है प्रीतम, थोड़े से पंबल, उसका नतीजा 1 ही रन थी, ट्रैवल किया 2 रन में, कमाली। इसे कहते हैं आंखों में से सुरमा चुराना। 2 रन चुराए, इस दौड़ के लिए हिरन की दौड़ लगाई दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 24 रन। रोहित तोमरे स्ट्राइक एंड के ऊपर, सलामी वीर बल्लेबाज। और इस बार अलॉन्ग तो कारपेट गेंद जा रही है स्कोले के रीजन में। ओहो फील्डर आएंगे, इस बार बुलेट थ्रू की थी, लेकिन पॉपिंग क्रीज में दोनों बल्लेबाज शाहबुदे अच्छी, देखिए दिमाग शांत रह कर दोनों बल्लेबाज एक अच्छी दिशा के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। लेकिन कंजूसी गेंदबाजी करनी होगी श्रीधर को, क्योंकि पहले ओवर में श्रीधर ने 2 विकेट सफलता प्राप्त की थी और या इस बार उसी प्रकार की गेंदबाजी करनी है, कंजूसी गेंदबाजी करनी है। 40 का एक सादा लक्ष्य है। श्रीधर केनी देखिए पहले ओवर में 2 विकेट की सफलता प्राप्त की थी, अब इस ओवर में शातिर गेंदबाजी करनी, कंजूसी गेंदबाजी करनी होगी। तर याच दरम्यान मान्यवरांचं आगमन झाले। खरं तर पनवेल महानगरपालिकेचे दमदार डॅशिंग नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक सन्माननीय हरेशजी केणी साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं। त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय कैलासदादा गरत पापडीचा बडा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले। त्यांचं देखील मी स्पर्धेच्या वतीने आणि कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत।
क्या बात है। इस बार डांसिंग डाउन खेलना चाहते थे, नटराज स्टाइल में खेला है शॉट को, लॉन्ग ऑन पर फील्डर तैनात है, लेकिन यहाँ से 2 रन मुकम्मल। मिस थ्रो और थ्रो के रन यहाँ पे कितने मिलेंगे? नहीं, चलिए 2 रन। 2 रन के साथ धीरे धीरे लक्ष्य के ऊपर खड़े उतर रहे दोनों बल्लेबाज और 30 रन है, 10 रन की जरूरत है। इस बार बात करेंगे श्रीधर केनी, ज्यादा महंगे साबित हो रहे, हर एक गेंद के ऊपर 2-2 रन खर्चे करे, लेकिन बड़े स्ट्रोक से ये इस बार काफी खतरनाक गेंदबाजी करने का प्रयास जो कर रहे हैं। ऑन साइड में खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन पर मयूर तैनात है, प्रोटेक्शन देंगे। चले 1 ही रन का इजाफा और 1 रन के साथ इस बार तीसरे ओवर की समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है इस बार एलेक्स 11 गावदेवी खोनी टीम 31 पर। चलिए 12 गेंदे 9 रन की जरूरत है। गेंदबाजी इस बार कौन गेंदबाज होगा? यो इस मैदान में कमाल की गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी और लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब पेठाली को जीत की राह देने वाला गेंदबाज ढूंढना होगा, ऐसा गेंदबाज, एक जिगरबाज खिलाड़ी। 12 गेंदे 9 रन, 40 का एक छोटा सा लक्ष्य। गेंदबाजी में परिवर्तन या इस बार गेंदबाजी करेंगे प्रीतम, नितेश गेंदबाजी करेंगे भाई। खतरनाक गेंदबाज है ये, रातों के कातिल है गेंदबाज। अच्छी गेंदबाजी करनी होगी। देखिए विकेट एंट्री के लिए हमारे अजय जी पाटिल, इनके ओर से 500 रुपए का आपको इनाम है। ये खतरनाक खिलाड़ी है भाई, रातों के कातिल है हमारे नितेश केनी, काफी जबरदस्त आक्रामक खिलाड़ी है और शातिर खिलाड़ी है और आक्रामक गेंदबाजी करते हैं, विकेट टेकन गेंदबाजी। फील्डिंग डिपार्टमेंट ने देखिए सजावट होती हुई है, डीप लॉन्ग ऑफ पर फील्डर तैनात है, डीप लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पर है। अब इस बार फाइन लेग में फील्डर की रचना करते हुए कैप्टन ऑफ द टीम उमेश और हमारे सूरज केनी। चलिए 12 गेंदे 9 रन की जरूरत है गेंदबाजी के लिए। गेंदबाज तैयार है नितेश केनी, जबरदस्त गेंदबाजी करनी होगी, कंजूसी गेंदबाजी करनी। 12 गेंदे 9 रन। पहली गेंद ओ हल्के हाथों से, सॉफ्ट हैंड से इस बार दिशा दिखाई कलात्मक के साथ 2 रन। देखिए बूंद बूंद से सागर किस प्रकार बनता है और 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हो डबल 3 यानी कि 33 रन है स्कोर बुक के ऊपर। सिर्फ 7 रन चाहिए 11 गेंदों के ऊपर। एलेक्स 11 गावदेवी खोनी टीम काफी जबरदस्त आक्रामक बल्लेबाजी दिखाई, बूंद बूंद से। देखिए बड़े स्ट्रोक नहीं आ रहे, फिर भी सिंगल डबल के साथ इस बार टारगेट को अंजाम देने की कोशिश करे बल्लेबाज। तो इस बार ड्राइव करना चाहते विकेट कीपर आकाश को चकमा दी इस गेंद ने और ये देखिए सोने पे सुहागा, अंपायर का इशारा था, ये वाइट का गेंद। खराब गेंदबाजी, विकेट टेकन गेंदबाजी करनी है। इस बार इन्वेस्टमेंट आपने काफी छोटी की है, लेकिन उसी अंदाज से आपको गेंदबाजी करनी। 2 रन बने, 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 35। 5 रन चाहिए जीतने के लिए। ओहो इस बार देखिए 360 में मोड़े थे कूद को बल्लेबाज विजय फुलोरे ने। उनका स्ट्रॉन्ग जोन है डिफाइन लेग, दिलशन की याद दिलाने वाले स्ट्रोक लगा दिए। सूर्य कुमार यादव जैसे बल्लेबाजी करना पसंद करते हैं बल्लेबाज। नितेश केनी इस बार गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, दूसरी गेंद डॉट डाली है। ओहो कमाल का शॉट है भाई, और इस छक्के के साथ महेंद्र सिंह धोनी के स्टाइल के साथ बल्लेबाज विजय फुलोरे ने मैच को फिनिश किया। कांग्रेचुलेशन टीम एलेक्स 11 गावदेवी खोनी टीम, हटलक श्री लक्ष्मी नारायण पेठाली टीम।